वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। हम तुम्हारे साथ हैं। सिद्धार्थ लोके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धार्थ लोके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा तेरा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा, बाबा तेरा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा। हम तुम्हारे साथ हैं। जिल्हा परिषद शाळेच्या हम तुम्हारे साथ हैं। बाबा के सम्मान में, बाबा के सम्मान में। आज आपण पोहोचलेलो आहोत नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये। ज्या क्षेत्राचा दोनदा प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ते अनिल बाबू देशमुख यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा उमेदवार आहे। मात्र या मागच्या 10 वर्षांमध्ये रखडलेल्या विकासाला मार्गी लावण्यासाठी तुमच्या आमच्यातील एक सुशिक्षित उमेदवार आहे ते आहेत सिद्धार्थ ठोके। आता सिद्धार्थ ठोके यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ठोके सर, सर्वात आधी तर तुमचं वाचण्याचं हार्दिक स्वागत आहे। सर्वात आधी तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमचं जे अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून जे सामाजिक जे काही जाणीव होती, सामाजिक भूमिका होती, समाजासाठी काही देणं होतं, याच्यासाठी तुमच्या मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं कार्य आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगा। धन्यवाद। महत्त्वाचं म्हणजे अक्षय मेमोरियल ट्रस्ट स्थापन करण्यापूर्वीसुद्धा माझे वडील सामाजिक कार्यात अग्रेसर होते। मी सुद्धा नागपूरमध्ये रेल्वेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे दरवर्षी म्हणजे गुणवंत विद्यार्थी सत्कार घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मला असं आढळलं की आपण जर प्रोत्साहन दिलं तर मुले मोठ्या प्रमाणावर पुढे येतात आणि तोच प्रोग्राम आम्ही गावामध्ये म्हणजे रिटायर झाल्यावर सुरू केला। 25 वर्ष नागपुरात केला। अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यालायक कामं असे आहेत, दरवर्षी आरोग्य शिबिर घेतले, कॉलेज चष्मा वाटप केलं, रक्तदान शिबिर अनेक घेतले नागपुरात आणि इथे सुद्धा सरकारने एक पांढरा रस्ता बांधला, मी ट्रस्टतर्फे 2 पांढरे रस्ते बांधले। सरकार कमी पडते त्या ठिकाणी तुम्ही स्वतः धावून जाता। येस, आणि सरकारने एक तलाव बांधला, मी एक तलाव बांधला। कोरोना काळात लोकांना दोन्ही कोरोना काळात भरपूर मदत केली। त्याच्यामध्ये मी स्वतः आजारी झालो, 6 महिने हॉस्पिटलला होतो, त्यातून कसं तरी वाचलो आणि हॉस्पिटलला 2 बेड, कम्प्युटर सेट, ज्या किट लागतात सगळं हे सगळं जे आम्हाला वाटतं आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही। राजकीय आमचा विषय नव्हता, चुकीनं समजा राजकारणात आलो किंवा निवडणूक उभं राहिलो, पण मुळातच ज्या प्रकारे आमची समस्या होती कुठल्याही सरकारी याच्यापेक्षा क्वचितच जर सर्वे केला तर जवळपास 3 करोडपेक्षा जास्त रुपये गेल्या 12-13 वर्ष झालं ट्रस्ट स्थापन होऊन आणि त्या सगळं ऑडिट आहे आमच्याकडे, ते केलेलं आहे आम्ही। आणि हीच जे सामाजिक बांधिलकी, ही सामाजिक जाणीव, हे सामाजिक कार्य जनतेपर्यंत सामान्य पोहोचावं आणि या माध्यमातून जर आपण करू शकलो पुढे तर ते अधिक चांगला मार्ग ठरेल असं मला वाटतं। काटोल विधानसभेमध्ये 1967 सालचा एक इतिहास बघितला राजकीय, त्यामध्ये एक अपक्ष उमेदवार होते कांडकमध्ये, त्यांना सुद्धा जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि ते एक अपक्ष उमेदवारही राजकीय पक्षाला हादरा देऊ शकतो, आमदार म्हणून निवडून येऊ शकतो। तर आज ती भूमिका जनतेच्या मनामध्ये उतरवण्यामध्ये आपण किती यशस्वी झाले आहात? खरे तर या देशमुख कुटुंबाने म्हणजे तुम्ही 10 वर्ष सांगितलं, जवळपास 30 वर्ष देशमुख कुटुंब आहे। हे देशमुख ना ते देशमुख, ते देशमुख ना ते देशमुख, अपक्षसुद्धा होते एनसीत असताना। 30 वर्षावर देशमुखांनी राज्य केलं आणि इथली बेरोजगार जनता, शेतकरी, शेतमजूर हे भयंकर दिवसेंदिवस त्यांनी खड्ड्यात नेले असं म्हणा, हे विकास खड्ड्यात नेला म्हणा। अविकसित भाग आहे, कुठल्या फॅक्टरी नाही, संत्रा असो संत्रा प्रक्रियांवर कुठले उद्योग नाही, जे पुण्या आमदारांनी सुनील शिंदेनी केले होता प्रयत्न, त्याच्यानंतर ते कारखाना डुबवला आणि सध्या त्यांचा प्रकार ज्या प्रकारे गुंडगिरी चालू आहे, म्हणजे मी वेगळ्या विषयावर बोलेल। आज 40 लाखाचं लिमिट असावं असं निवडणूक आयोग आम्हाला सगळ्यात सांगतं। एका उमेदवार कुठे भंग होतोय दिसतोय, वारंवार भंग होत आहे। त्यांचा जे खर्च आहे, ज्या दिवशी निवडणूक अर्ज भरला त्याच दिवशी माझा स्पष्ट आरोप आहे 2 करोडच्या वर खर्च झाला। निवडणूक आयोग, आचारसंहिता वगैरे सगळं आम्हाला शिकवण्यासाठी ज्ञान आहे त्यांचं। बाईक रॅलीला मी वाचलं आहे, नियमामध्ये बाईक रॅली म्हणा आहे, आज त्यांची बाईक रॅली चालू आहे, हे सगळं आचारसंहिता भंग आहे। दुसरीकडे निर्वाचन आयोगाचे अधिकारी काय मग झोपा काढतायत का? निर्वाचन आयोगाचे अधिकारी आमच्यासारख्या सामान्य माणसाला ज्ञान पिलवासाठी सभा घेतात,
रोज एक नागपूरला सभा, एक काटोलला सभा, असं नेहमी चालू असतं. प्रतिनिधी पाठवा. आणि हे सगळं जे चालू आहे आता बोर्डिंगबद्दल आम्हाला 4 नोटीस आल्या. कोणीच नोटीस दखल घेतलेली. माझ्या मुलांनी काल आमचे सगळे डिटेल त्यांना जे आम्ही कायदेशीर काम करू, आम्ही बाबासाहेब लेकर आहोत, कायदा मानणारे लोक आहोत, आम्ही कायदेशीरपणे कालच सगळं सबमिट केलं. पण कुणीही उमेदवारी सबमिट केलं नव्हतं आहे ना, कुणीच उमेदवार सबमिट केलं नाही. तर हे जे आचारसंहिता भंग चालू आहे याच्यावर निवडणूक आयोगाला इलेक्शन कमिशनर गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. आम्ही कायदा मानतो, आम्ही गांभीर्यानं नक्कीच घेऊ. सेशन साहेबांनी दाखवून दिलं. त्यापूर्वी भयंकर भ्रष्टाचार व्हायचा, पैसे वगैरे खूप जायचे. हा एखादा माणूस जर आला ज्याचं नाव घेतो आम्ही त्यावरच्या नंतर, अशा माणसांनी निवडणूक आयोग आणि काय असते दाखवून दिलं. आज सध्या जे कार्यरत आहेत आदरणीय, त्यांनी जे निर्वाचन अधिकारी त्यांनी या गोष्टी गांभीर्याने बघावं. आम्ही लेखी तक्रार दिली, तोंडी बोललो. नागपूरच्या सभेत ते केंद्रीय ऑब्झर्व्हर आले, त्यांच्यासमोर हा विषय मांडला मी वाहून. तर याच्यावर यांनी नक्कीच विचार करावा. फक्त आमच्यासारख्या गोरगरीब उमेदवाराकडे लक्ष देऊ नये, तर बाकी उमेदवार काय करतात. तर बाईक रॅलीचा विषय आता नक्की चालू आहे, याच्यावर त्यांनी नक्की लक्ष द्यावं आणि काय ते कारवाई करावी. प्रत्येक निवडणुकीला जसं मागे लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस हे संविधान रक्षण फक्त काँग्रेसच करू शकतो किंवा महाविकास आघाडीचे नेतेच करू शकतात, असा एक त्यांनी मतप्रवाह जनतेमध्ये नेला आणि त्याचा बेनिफिट महाविकास आघाडीला झाला. तुम्हाला काय वाटते की महाविकास आघाडी किंवा भारतीय जनता पक्षाकडनं संविधानाचं खरोखर रक्षण होऊ शकते का? फार चांगली आठवण दिली साहेब आपण. संविधानाचं रक्षण आणि संविधान काय असते कुठल्याही उमेदवाराला काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माहीत नाही, BJP RSSच्या माहीत असं गरज नाही. माझं खुलं चॅलेंज आहे, माझ्यासमोर त्यांनी डिबेट करावं. संविधान कोणकोणत्या प्रकारचे असतात, कोणकोणत्या देशात कोणकोणत्या प्रकारचे संविधान आहेत, कोणकोणती राज्यपद्धती आहे, त्याच्यामध्ये किती कलम आहेत, बदलण्याच्या प्रक्रिया काय काय आहेत, हे त्यांनी माझ्यासमोर जाहीर करून डिबेट करावी. माझं जाहीर चॅलेंज आहे. आणि संविधान रक्षक म्हणणारे आमचे माजी गृहमंत्री खुलं नाव घेतो मी, त्या येणेकोणीच्या वर्षावास समाप्तीच्या समारंभात असा एक शब्द बोलला, त्याचा जाहीर निषेध आहे. मला देशमुख साहेबांचा निषेध करा. त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचं संविधान आम्ही वाचवलं. म्हणजे हे त्यांना लागू नाही का संविधान तुमचं? म्हणजे फक्त आंबेडकरी समाजाचं म्हणजे आमचं संविधान आहे का? हे त्यांना लागू नाही का? ते गृहमंत्री झाले, आमदार झाले, संविधान देशमुखाचं नाही. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या आपल्या माध्यमातून. आणि हे त्यांनी माफी मागावी, आमची नाही देशाची माफी मागावी. कारण संविधानाचं तुमचं म्हणणे म्हणजे त्यांना लागू नाही, त्यांचं संविधान असा अर्थ होतो. माझी आपल्या माध्यमातून जाहीर विनंती आहे तर त्यांनी माफी मागावी देशाची. आणि तुमचं संविधान हा शब्द ते जर नकारतील उद्या मान्य आहे, पण आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे त्यांच्या वाटण्याचे. आणि त्यांनी या संबंधात म्हणजे ते चुकीचं करतातच, त्यांची घरंदाजी आहेत. पण हा जो शब्द त्यांनी काढला म्हणजे त्यांना तर संविधानाबद्दल माहीत नाहीच नाही, पण त्यांनी असा जो शब्द उच्चारला तो किती चुकीचा आहे याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी. तुमच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो. सध्या आंबेडकरी समाजाला तुमच्या माध्यमातून काय आव्हान राहणार आहे, जे खास करून नवयुवक आहे ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं? मी या विषयावर असं सांगू इच्छितो, माझा समाज फार जागरूक आहे, सुशिक्षित समाज आहे. बाबासाहेबांची लेकरं सर्वप्रथम शिक्षणावर लक्ष देतात. आम्ही सगळे त्याच्या माध्यमातून गेलो, आम्ही शेतमजूर म्हणून काम केलं. आज शिक्षणाच्या बळावर आम्ही इथपर्यंत आलो आहे. शिक्षण हा मूळ विकासाचा पाया आहे. शिक्षणावर आम्ही प्राथमिक शाळेत दरवर्षी पूर्ण शाळेमध्ये आम्ही प्राथमिक शाळा आमच्या गावची आंतरराष्ट्रीय स्तरावर बांधण्याचे वाबळेवाडीप्रमाणे निर्णय घेतला, तसा प्लॅन तयार केला. आता ते पूर्णत्वास लवकर येणार आहे. तर शिक्षणावर आमचं भरपूर हे आहे. आणि आमचे बेरोजगार तरुणाबद्दल जे तुम्ही विचारलं तर माझ्या आजूबाजूच्या किंवा माझ्या नात्यातल्याच लोकांना विचारा. जवळ 1200-1300 लोकांना आम्ही सरकारी म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी एवढ्या मेट्रोमध्ये जाहीर करायला काही हरकत नाही आहे. त्या अनेकांना आम्ही रोजगार लावले. म्युन्सिपल कमिशनरच्या माध्यमातून आमचे जे काही व्यक्तिगत समाजात जाहीर बोलू नये तसं, पण मला काही त्याच्यात लाज वाटण्याची गरज नाही, लपवण्याची गरज नाही. अनेक लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या. आमचा युवकाबद्दलचा वेगळा विषय असा आहे, हे नोकरी गेले एक असं प्रशिक्षण संस्था तयार करायची ज्याच्यामधून मुलं कॉम्पिटिटिव्हमध्ये कमी पडतात, कॉम्प्युटरमध्ये कमी पडतात, कॉम्प्युटर एक्झाममध्ये कमी पडतात. आणि माझं एका शिक्षण संस्थेची ऑलरेडी बोलणं झालं आहे तर त्यांची जागा आम्हाला देणार ते. आणि आमचे जे काही मित्र आहेत नागपुरात जे IAS IPS आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, आमचे भाऊ खुद्द IPS आहेत, आमचे भाऊ IAS आहेत. आणि आता इतरही अजय ढोके आहे कमिशनर इथे इन्कम टॅक्सला, असे अनेक जे मित्र आहेत, नावं घेणं चुकीचं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षेचं नियोजन आणि त्यांना तयार करणे आमचा फार मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. निवडणुकापुरता विषय नाही आहे. आपला फार जिव्हाळ्याचा विषय, त्याला नक्कीच आम्ही सुरू करतो काम. निवडणूक असो नसो. आणि आता मी रिटायर होऊन 1 वर्ष झाले ना इथे आलो तर आता खरी म्हणजे सुरुवात केली. विद्यार्थ्यांचं संमेलन घेतलं. संविधान स्तंभ आम्ही जिल्ह्यात कुठेच नाही, तो आमच्या शाळेत बांधला. आणि आरोग्य शिबिर पण घेतलं. तसे कामं आता रिटायर झाले. शिक्षण सम्राटाचे मुलं सुद्धा, दुसरी पिढी सुद्धा आता या निवडणुकीत उतरलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडनं या क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित आहे का, किंवा युवकांना नोकऱ्या लागतील का? खाजगी शिक्षण संस्था हे फक्त विचारूचं काम करतायत.
एक प्रकार लुटारू आहे, डाकू आहेत. ते प्राथमिक शाळेचं जे शिक्षण जे आहे त्यांना प्राथमिक शाळा बंद करायच्या आहेत. मोठमोठ्या शाळा कॉलेज बंद करून स्वतःच्या मोठे मोठे इमारती उभ्या केल्या त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला 1 रुपया नाममात्र दराने त्यांनी सरकारकडून जागा घेतल्या, मोठमोठे कॉम्प्लेक्स बांधले, मोठमोठे कॉलेज महाविद्यालय सुरू केले आणि अमाप पैसा कमावला आहे आणि त्याच्याच बळावर मध्ये राजकारण करत आहे. दोन्ही देशमुखांचं तुम्ही जर चौकशी केली किंवा आमचे तिसरे उमेदवार आहेत त्यांची चौकशी केली, शिक्षण संस्था उभारणे, त्यावेळी पैसा कमावणे आणि आपल्या पिढ्यांचं पुढच्या 10 पिढ्यांचं भलं करणे, पोट भरणे हाच एक त्यांचा उद्योग आहे. सामान्य जनतेच्या शिक्षणाकडे, विकासाकडे त्यांचा कुठला दृष्टिकोन नाही. पैसा कमावणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे आणि तो ते करतायत आणि त्यांचा आम्ही नक्कीच समाचार घेऊ. आम्ही आमच्या पद्धतीनं प्राथमिक शाळेचा फार गंभीरचा विषय आहे आणि कदाचित आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आपण आपली उमेदवारी दिसल्याने आणि जनतेला काय आव्हान द्याल? मी सिद्धार्थ मोरेश्वर ढोके अत्यंत छोट्याशा खेडेगावातून मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर खेडीगावामध्ये या गावातून आलेलो आहे. मी सुशिक्षित आहे आणि माझ्या रेकॉर्डप्रमाणे मला जी माहिती भेटली, महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त सुशिक्षित उमेदवार मी आहे आणि एका सुशिक्षित उमेदवाराला आणि ज्याला सामाजिक कार्याची आवड आहे, सामाजिक कार्याची बांधिलकी ज्याची आहे, म्हणजे मी आवर्जून उल्लेख करायला नको, पण माझा मुलगा गेल्यानंतर जे खूप सारं कर्ज घेतलं, 1 करोडच्यावर खर्च केला, ती लढाई हारलो. त्याच्यानंतर सुद्धा पहिल्याच वर्षी मी मेडिकल कॉलेज ॲम्ब्युलन्स डोनेट केली, राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचं गुणगौरव केला, स्पोर्ट्स सुरू केले. नागपूरमध्ये क्रिकेट स्पोर्ट्स करत होतो आणि गावातून सुरू केलं, क्रिकेट कॉम्पिटिशन करतोय गावातून सुरू. असे विविध कार्यक्रम मी करतो आणि माझं जे सामाजिक कार्य लक्षात घेऊन, म्हणजे मुलांचा उल्लेख करायला नको पाहिजे होता, पण माझी सामाजिक बांधिलकी त्यानिमित्तानं मी उजागर करू इच्छितो आणि आपण सगळ्या लोकांनी, मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवा. दलित, मुस्लिम, आदिवासी सर्वांना मी जर योग्य वाटत असेल, माझं शिक्षण, माझी समाजामधील तळमळ जर योग्य वाटत असेल, त्यांनी माझ्या ऊस शेतकरी या चिन्हाला, ऊस शेतकऱ्याबद्दल पुन्हा एक वेळ सांगतो मी आपल्या माध्यमातून, माझ्या भागात ऊसाची शेती फक्त माझ्याचकडे आहे. ऊस शेतकरी या चिन्हावर ठप्पा मारून मला प्रचंड बहुमताने विजय करावा. प्रस्थापित नेत्यांना जात, धर्म, पंथ हा विचार न करता हे सुशिक्षित आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारा माणूस त्यांना हवा असेल तर मला नक्कीच त्यांनी पाठिंबा द्यावा, मला मतदान करावं आणि माझ्या ऊस शेतकरी या चिन्हावर जे 2 EVM मशीन असतील त्याच्या दुसऱ्या EVM मशीनवर पहिलंच माझं ऊस शेतकरी चिन्ह असेल, त्याच्यावर त्या समोरील बटन दाबून मला त्यांनी निवडून आणावं आणि माझ्या पाठीमागे जो भयंकर उत्साह आहे माझ्या मुलांचा, दलित, आदिवासी आणि इतरही समाजाचा, त्यांचा उत्साह मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून द्विगुणित करू इच्छितो की आपला विजय निश्चित आहे, आपण जिंकणारच. त्या योग्य तुम्ही भरपूर प्रयत्न करताय आणि पुढे करावे. हे 2 दिवस वाचले आहेत, एवढं मी या क्षणी आपल्यासमोर सांगू इच्छितो. तर हे आहेत सिद्धार्थ हे आहेत सिद्धार्थ ढोके, ज्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी आयुष्याचा विचार न करता तनमन धनाने आपल्या शिक्षणाचा समाजाला किती फायदा झाला पाहिजे, आपण जे मिळवलेली जे आपली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीतून जवळपास अर्धा हिस्सा हा समाजाच्या उपयोगासाठी त्यांनी लावला. कोरोना सारख्या दुर्धर आजार जो होता, ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नव्हतं, रुग्णालयामध्ये बेड भेटत नव्हता, अशा पिरियडमध्ये सिद्धार्थ ढोके साहेबांनी आपल्या अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी कोरोनाग्रस्त आजारांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांना अन्नधान्य वाटपाच्या किटसुद्धा स्वतःकडनं लोकांना त्यांनी मोफत वाटप केलेले आहेत. अशा पद्धतीचं एक उमदा व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या परिवारामध्ये जे असलेले सुशिक्षित जे अधिकारी आहेत वेगवेगळ्या पदावर, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून समाजातील होतकरू हुशार जे गरजू युवक आहेत, युवती आहेत, त्या हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. जिथे सरकार कमी पडते, जिथे रस्ते बांधण्यासाठी, पाणंद रस्ते बांधण्यासाठी, तलाव बांधण्यासाठी जिथे सरकार कमी पडलं, त्या ठिकाणी ढोके साहेबांनी आपल्या वैयक्तिक रकमेतून, संपत्तीतून ते समाजाला कुठेतरी एक योगदान दिलेलं आहे. त्या योगदानाचा आपण जर विचार केला तर असाच एक उमदा उमेदवार हा जनतेतून पुढे आला पाहिजे, एक अपक्ष उमेदवार निवडून आला पाहिजे, जो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम करतो. असा जर उमेदवार निवडून आला तरच तो काटोल विधानसभेचा सर्वांगीण विकास करू शकतो. हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ढोके साहेबांनी व्यक्त केलेलं आहे. ढोके साहेबांना बहुजन समाज पक्षाने समर्थन दिलेलं आहे. आंबेडकरी समाजासोबतच इतर समाजाने, ओबीसी बांधवांनी सुद्धा यांच्या उमेदवारीकडे आवर्जून गांभीर्याने घ्यावं आणि असा माणूसच विधानसभेत पोहोचला पाहिजे. या विधानसभेतून
ठाकूरकी आणि देशमुखी जर तुम्हाला संपवायची असेल तर असाच अपक्ष उमेदवार या विधानसभेतून, काटोल विधानसभेतून भरघोस मताने एक अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, आणू शकतो. हे जनतेने आता EVM मधनंही हे दाखवून द्यायची वेळ आहे. तोपर्यंत आपण बघत राहा फर्स्ट न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक, फर्स्ट न्यूज, थेट काटोल विधानसभा मतदार क्षेत्रातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.